तर भीड प्रकरणामध्ये कोणत्याही दोषी व्यक्तीला सोडणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। तपास यंत्रणांवर दबाव न आणता त्यांना काम करू द्या असं आवाहन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे। भीड प्रकरणात तपास यंत्रणा चांगल्या पद्धतीनं काम करतायत असं देखील फडणवीस यांनी म्हटलंय। तसंच सीआयडी आणि एसआयटीनं दबावाखाली चौकशी करू नये अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या। जर तपास यंत्रणांना आपण नीट तपास करू दिला नाही आणि सगळ्या गोष्टी या तपास यंत्रणा रोज बाहेर सांगू शकत नाही। तपासामध्ये अनेक गोष्टी गोपनीय ठेवूनच त्याचा तपास केला जातो। त्यामुळे मला असं वाटतं की आता कुठल्याही प्रकारे तपास यंत्रणांवर दबाव न आणता त्यांना काम करू दिलं पाहिजे। मी एवढं निश्चितपणे आश्वस्त करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही दोषी व्यक्तीला सोडलं जाणार नाही। सीआयडी एसआयटी हे सगळ्या ज्या यंत्रणा ज्यांच्यावर ही चौकशीची जबाबदारी दिलेली आहे ते चौकशी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी करावी, कुणाच्याही दबावाला बळी पडू नये अशा स्पष्ट सूचना त्यांना आहेत। आता वेगवेगळे लोक वेगवेगळी माहिती देतात, ती माहिती दिल्यानंतर एसआयटीने आणि सीआयडीनं किंवा जे न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी होणार आहे त्यांनी पण त्या सगळ्या गोष्टींची दखल घेऊन चौकशी ते करतील।